टोकन तो माईकला खाली बसून घ्या. आर्टिकल 108 काय आहे? संविधानाचं कलम 108. सर त्यामध्ये संयुक्त बैठकीबाबत तरतूद आहे. म्हणजे संयुक्त बैठक. मोठं बोला आहे. सर त्यामध्ये संयुक्त बैठकीबाबत तरतूद आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे. रिलॅक्स फील करा. ठीक आहे. कुठून आला? अहमदनगर सर. आहे प्रॉफिट पारनेर तालुक्यात आहे का? कम्फर्टेबल. ठीक आहे. म्हणजे आत्ता कुठून आला? म्हणजे पुण्यातून आलात की पारनेर? हो, काल संध्याकाळी मित्राकडे आलो. मग त्यानंतर आज ओके. तयारी वगैरे तयारी कुठे केली? गावाकडेच करतो सर. म्हणजे घरीच करतो. कुठं वगैरे अभ्यास? हो सर. म्हणजे मी काय म्हणजे शेतात पण गेला काही आणि काही चुलत्याची रूम येते. चांगलं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये अभ्यास केला तुम्ही. बरं. आणि ह्याचं शाळा वगैरे कुठली होती? 10वी कुठे झाली? इयर, मार्क्स आणि शाळेचं नाव. 12वी इयर, मार्क्स, शाळेचं नाव आणि ग्रॅज्युएशन. ठीक. सर 10वी गावापासूनच म्हणजे गट्टेवाडी गाव आहे पारनेर तालुक्यामध्ये. तर भैरवनाथ विद्यालय पळवी खुर्द त्यामध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर अहमदनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर या कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. आणि 2009मध्ये 9 ते 12 इंजिनिअरिंग पूर्ण केलं सर आकुर्डीमध्ये डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. येस. आणि सर 2013 ते 15 मी जॉब केला कंपनीमध्ये. आणि 16पासून राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करतो आहे. ओके. मग यावर कुठल्या मीन्ससोबत दिलं इंटरव्ह्यू? सर 2020मध्ये दिला होता सर राज्यसेवेचा. ओके. किती होते मार्क्स इंटरव्ह्यूला? कमी होते, 45 होते. 45. ओके. ठीक आहे. आता तयारी करून आला? इंटरव्ह्यू तयारी. ओके. कुठे केली इंटरव्ह्यूची तयारी? सर मी म्हणजे आत्ता तर गावाकडेच करतो. म्हणजे घरीच म्हणजे स्वतःचे प्रश्न वगैरे काढलेले प्रोफाईलवर त्या आधारे. अच्छा. कुणी मेंटॉर वगैरे? मेंटॉर कुणी आहे का? ओके. कधी ऑफिसला व्हिजिट केली आहे कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसला? हे सर म्हणजे तहसीलदार ऑफिसमध्ये जाणं झालं होतं म्हणजे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी. आणि तलाठी ऑफिस आणि सेतू कार्यालय यामध्ये आणि काही पोलीस स्टेशनला पण झालं होतं. आणि काही दिवाणी न्यायालय. अनुभव कसा होता? गव्हर्नमेंट ऑफिसर्स कोऑपरेटिव्ह होते का? सर म्हणजे काही प्रमाणात जाणवलं. म्हणजे तलाठी ऑफिसला थोडं कोऑपरेशन कमी जाणवलं. म्हणजे त्यांनी थोडं डिले म्हणजे नंतर येण्यास त्यांनी सांगितलं. याच्यावरून मग थोडं दिरंगाई जाणवली मला थोडी. त्यामुळे अच्छा. मग दिले का पैसे? किती घेतले? नाही सर म्हणजे नाही मला सर 10 रुपये घेतले. परंतु माझे वडील गेले होते त्यांना जास्त का म्हणजे हे केलं. म्हणजे जे अशिक्षित लोक असतात त्यांना जास्त का. ओके. पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडून घ्यायला पाहिजे. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून घेत आहेत. नाही ॲक्च्युली त्यांनी मला विचारलं काय करतात. मी ही तयारी सांगितल्यामुळे मग त्यांनी कदाचित नसेल घेतलं म्हणजे असं मला वाटतं आहे. ओके. बरं. हवी काय? सर मी एक्झरसाईज करतो म्हणजे डेली सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम. आणि स्विमिंगचं मला छंद आहे. स्विमिंगचे प्रकार कुठले माहिती मला? काही स्टाईल्स म्हणजे फ्री स्टाईल म्हणतो आपण वगैरे? हो सर. ओपन वॉटरमध्ये म्हणजे फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रीस्ट्रोक म्हणजे छाती पुढून, त्यानंतर बटरफ्लाय. हो म्हणजे असे हे 4च माहिती सर. म्हणजे आणि वीर धवल खाडे कोण होते? वीर धवल खाडे कोल्हापूरचे सर ते स्विमिंगमध्ये म्हणजे 2016मध्ये ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यामध्ये त्यांना मेडल काही मिळालं. ओके. म्हणजे भारतातली पहिलीच व्यक्ती होती सर. इंग्लिश चॅनल माहिती आहे? हो इंग्लिश खाडी. ओके. कुठल्या भारतीयांनी ती पार केली आहे का? येस सर. 1994मध्ये एक महिला आहे, भारतीय महिला म्हणजे रुपाली रेपाळे, महाराष्ट्रीयनच त्यांनीच पार केलेली आहे. दुसरी खाडी कुठे आहे? सॉरी सर नाही. ओके. स्विमिंगचा प्रशासनामध्ये काय फायदा होईल? सर स्विमिंगमुळे एक फिजिकल फिटनेस राखण्यास मदत होते. म्हणजे आणि एक दिवसभर आपण एनर्जेटिक राहू शकतो सर. मी ज्यामुळे समजा आता डेप्युटी कलेक्टर असेल किंवा DYSP असेल
किंवा PSI असेल तर 24 तास ड्युटी असते सर. तर यामध्ये कंटिन्यूस एनर्जेटिक असणं फार गरजेचं आहे. मग तिथे एक फायदा होऊ शकतो सर. मग तुम्ही दुसऱ्यांना सजेस्ट कराल का पोहायला? दुसऱ्यांना सजेस्ट कराल का पोहण्यासाठी? हो नक्कीच सर. म्हणजे मी म्हणजे जसे मित्र मिळत मला जसे मिळतात तसे मी त्यांना सुचवत असतो. म्हणजे फिजिकल एक्झरसाईज असेल किंवा स्विमिंग असेल त्याबाबत. आपण बघतो की माणसाला पोहायला शिकावं लागतं, प्राणी आपोआप पोहायला लागतात. कशामुळे? काही बॉडी मास वेट काही आहे का सगळा संबंध? मला असं वाटतं सर मानव प्राणी सुरुवातीला घाबरतो आणि नॅचरल जे काही प्राणी असतात म्हणजे इतर प्राणी असतात मानव प्राणी सोडून, तर ते सुरुवातीला घाबरत नाहीत. म्हणजे जसं जमेल तसं हातपाय ते हलवतात आणि मग त्यामुळे कदाचित डोक्याचा आणि बॉडीचा वेटचा काही संबंध आहे? म्हणजे तरंगण्याचा संबंध आहे सर बॉडीचा. म्हणजे जर फुफ्फुस आपण जर जास्त श्वास घेतला तर आपलं जी काही घनता आहे म्हणजे बॉडीची ती पाण्यापेक्षा कमी होते, म्हणजे टोटल घनता म्हणजे तेवढ्या आकारमानामध्ये. त्याच्यामुळे आपण तरंगतो सर. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. आईवडील काय करतात? शेती करतो सर. शेती. भाऊ बहीण? भाऊ आणि बहीण दोघांचं लग्न झालं आहे. भाऊ कंपनीमध्ये काम करतो आणि बहीण हाऊसवाईफ आहे. अच्छा, ठीक आहे सर. तुम्ही पारनेरहून आलात, तर पारनेरमध्ये एक वाद झाला होता, एक तहसीलदार आणि एक पॉलिटिशियन काही त्यांच्यामध्ये काय झालं होतं ते? सर 2020-21मध्ये म्हणजे महिला तहसीलदार होत्या आणि जे आमदार होते पारनेरचे, तर त्यामध्ये वादविवाद झाले होते. म्हणजे ॲक्च्युली त्यांचं ते वाळू तस्कर वगैरे ते म्हणजे तहसीलदारांनी जे वाळू तस्कर होते अवैध, तर त्यांना पकडलं होतं. तर त्यावरून तिथं वादविवाद झाले होते सर. मग त्यांचं म्हणणं होतं, जे लोकप्रतिनिधी होते त्यांचं म्हणणं होतं की ह्या म्हणजे जे काही त्यांची पार्टी आहे तर त्याच त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पकडलं जातं किंवा त्यांना, तर इतरांना नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला कोण योग्य वाटतं यामध्ये? म्हणजे कोणाची पक्ष बरोबर होता? पॉलिटिशियन बरोबर होते की त्या महिला तहसीलदार बरोबर होत्या? सर मला असं वाटतं की जे अधिकारी आहेत त्यांनी निपक्षपातीपणे काम करायला हवं. म्हणजे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, कुणाची बाजू न घेता सर्व म्हणजे कायदा आणि नियमानुसार सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा. मग असं जर झालं तर वादविवाद होणार नाहीत आणि थोडं जे राजकारणी त्यांच्याशी नम्रपणे जर आपण म्हणजे जे बोललं समजा जी काही कारवाई करायची तर वादविवाद होणार नाही सर. मला असं वाटतं म्हणजे अधिकाऱ्यांनी यामध्ये बदल करायला हवा. असं तुम्हाला वाटतं की पॉलिटिशियन नाही का त्यांचं प्रेशर टाकून नाही का म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय कोण काही चुकीचं काम करून घेतात? सर तसं घडू शकतं. म्हणजे राजकीय दबाव टाकून ते करू शकतात. परंतु अधिकाऱ्यांनी म्हणजे दबावाला बळी न पडता काम करायला हवं. म्हणजे त्याला आता तसं समज तुम्ही कोणत्या एका पदावर काम करताय आणि तिथले आमदार किंवा कोण खासदार, तर तो तुमच्यावर एक लिगल एखादं काम करण्यासाठी इलिगल काम आहे त्यासाठी तुमच्यावर प्रेशर टाकता येतं, तर तुम्ही मग कसं त्याचं डील करणार? सर मी वरिष्ठांशी चर्चा करेल आणि त्यांच्याकडून जर समजा जे एखादं काम सांगितलं असेल तर त्याबाबत त्यांची चर्चा करून लेखी आदेश जर ते देत असतील वरिष्ठ, तरच मी ते काम करेल सर. त्याशिवाय नाही करणार. ठीक आहे. आता नगर जिल्ह्यामध्ये वाळू धोरण एक नवीन वाळू धोरण आणलं शासनाने, तर काय ते? सर पूर्वी अवैध वाळूची म्हणजे अवैधरित्या वाळूची तस्करी केली जायची. तर आणि त्याचबरोबर जे अधिकारी असायचे तहसीलदार किंवा जे काही पोलीस अधिकारी असायचे त्यांच्यावर हमले व्हायचे. म्हणजे ट्रक किंवा इतर डंपर वगैरे ह्या अंगावर घालून, तर त्याला प्रतिबंध घालणे आणि अवैध वाळू तस्करी थांबवणे हा त्याचा मूळ उद्देश आहे सर नवीन वाळू धोरणाचा. तर त्यामध्ये शासन 600 रुपये म्हणजे पर ब्रासप्रमाणे वाळू विक्रीचं ठरवलं, म्हणजे पर ब्रासप्रमाणे. तर ती एक लिमिटेड असणार आहे, म्हणजे सर्वांना ते वाळू धोरणाचा फायदा होईल हे धोरण आहे सर त्यामध्ये. आणि म्हणजे एक ठेकेदार असणार आहेत, तर ठेकेदारांना ते वाळू उपसा करणे, वहन करणे आणि त्याचा साठा करणे यामध्ये ठेका दिलेला असेल. भ्रष्टाचार त्याने कमी होईल का? सर त्या शासनाचा प्रयत्न आहे सर. म्हणजे त्यासाठी त्यांनी ऑनलाईन एक म्हणजे जे पोर्टल तयार केलेलं आहे महाखनिज पोर्टल म्हणून, तर त्यामध्ये म्हणजे ज्याला वाळू घ्यायची ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात. तिथं एक संधी आहे म्हणजे भ्रष्टाचार कमी होण्याची सर ऑनलाईन असल्यामुळे, आणि एक लिमिटेड आहे म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही म्हटले मागाशी तलाट्याने तो तुमच्याकडनं पैसे घेतले, तर मग तुम्ही त्याच्या विरुद्ध कुठं काही तक्रार वगैरे केली का, की काय प्रयोजन काय? सर नाही केली मी तक्रार. कायद्याने गुन्हा आहे तो. करायला पाहिजे का तक्रार?
देणे पण गुन्हा आहे आणि घेणे पण गुन्हा आहे. कलम कोणतं आहे संबंधित एखादा कायदा काय आहे त्यासाठी आपण तक्रार कोणाकडे करायला पाहिजे कोण म्हणजे सर अँटी करप्शन ब्युरो आहे म्हणजे लालुचपत खाते पोलीस डिपार्टमेंटचं. तर त्यांना कॉल करू शकतो आपण म्हणजे जर असं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊ शकतो किंवा डायरेक्ट त्यांना कॉल करू शकतो. तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं बरोबर. मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काय फरक आहे म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असा काय जास्त फरक आहे का? सर मेकॅनिकलचं काही पार्ट आहे सर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये. जसं की समजा प्रोसेस इंडस्ट्रीज असतात त्यामध्ये पायपिंग्स असतात आणि वॉल्स असतात, हा मेकॅनिकलचा पार्ट आहे. परंतु वॉलला जर कंट्रोल करायचं असेल ॲटोमॅटिक तर मग तो इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट असतो सर. म्हणजे ॲक्च्युएटर्स पोझिशनर असतात आणि 4 to 20 मिली अँपियर त्याला करंट सिग्नल देऊन तो वॉल कंट्रोल केला जातो. म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन हे मेकॅनिकलचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात पाईप्स वगैरे किंवा वॉल्स किंवा फ्लोमीटर्स यांना नियंत्रण करण्यासाठी आणि ॲटोमेशन त्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशनचा उपयोग होतो सर. आता एक तुम्हाला एक चांगली सिस्टीम तयार करायची आहे तर मग ती सिस्टीम कशी पाहिजे मग तुम्ही कोणकोणत्या पॅरामीटरवर एक चांगली सिस्टीम तुम्ही बनवली असं म्हणणार की आपण कोणकोणते पॅरामीटर त्यात असायला पाहिजे मेकॅनिकल सिस्टम म्हणजे एक मेकॅनिकल सिस्टीम बनवली आपण कोणते म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे तर ते चांगल्या प्रकारे वर्क करतं आहे तर आपण कशा प्रकारे म्हणणार की हे चांगलं आहे चांगलं वर्क करतं आहे. सर समजा टर्नकी प्रोजेक्ट्स असतात सर समजा फ्लो कंट्रोल सिस्टीम आहे तर त्यामध्ये जे काही सर्व इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले आहेत काही मेकॅनिकल असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशनचे सेन्सर्स वगैरे तर त्याचं सिस्टमॅटिक वायरिंग वगैरे त्याचं म्हणजे मेकॅनिकल जे इंजिनियर असतात त्यांच्याकडून डिझायनिंग करून घेणं ॲटोकॅडवरून. त्याचबरोबर जे काही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं तर त्यांच्याकडून प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं क्वालिटी चेक करून घेणं आणि त्यानुसार इन्स्टॉलमेंट करणं आणि मग प्रॉपर कमिशनिंग करणं सर म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. PLC म्हणजे काय सर प्रोग्रामिंग लॉजिकल कंट्रोलर. ते म्हणजे कसं थोडं इलॅबोरेट करा अजून. म्हणजे त्यामध्ये प्रोग्रॅमिंग असते सर म्हणजे 1-0 प्रोग्रॅमिंग असते. कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅमिंग जर केली तर ते जर फीडबॅक कंट्रोल सिस्टम म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोल आपण करू शकतो कोणती म्हणजे लेवल कंट्रोल असेल फ्लो कंट्रोल असेल म्हणजे कंट्रोल पॅनलमध्ये फिक्स केलं जातं. म्हणजे छोट्या इंडस्ट्रीजमध्ये PLC वापरतात सर. आता तो तुम्ही इकडे इंजिनिअरिंग केलं त्याचा इकडे प्रशासनात काय फायदा आहे सर इन्स्ट्रुमेंटेशन अशी ब्रांच आहे की जी सर्वच क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग होतो. जसं की बिल्डिंग ॲटोमेशन समजा आपल्या प्रशासनाच्या मोठमोठ्या बिल्डिंग असतात तर त्या तर आपण प्रशासनाचं आपण स्वतः तर प्रशासन बिल्डिंग बांधत नाही ते कोणाकडे तरी आपण एक्सपर्ट लोकांकडे काम देतो. ॲज अ प्रशासक म्हणून तुम्हाला काय फायदा आहे याचा इकडं. सर उदाहरणार्थ सपोज सर DYSP पदावर सिलेक्शन झालं तर अशा वेळेस सर नक्षलवादी एरियामध्ये जे भूसुरुंग पेरलेले असतात म्हणजे जमिनीमध्ये तर त्याचं मी डिटेक्ट करू शकतो सर. समजा जी व्हॅन असते जिच्यावर सेन्सर्स वगैरे लावून सपोज 100 मीटरचा एरियामध्ये मी कवर करू शकतो पूर्ण. तर तसं जर झालं तर जवानांचा प्राण जाणार नाही सर म्हणजे तो मृत्यू आपण टाळू शकतो. तिथं सेन्सर आणि ट्रान्ड्युसर आणि ट्रान्समिटर्स असतात सर. म्हणजे सध्या कारण तेच होतं की जे जवान मारतात ते त्यामुळेच मारतात सर म्हणजे ते भूसुरुंगाचा स्फोट होतो आणि ती गाडी पूर्ण ब्लास्ट होते. तर मला असं वाटतं तिथे एक उपयोग होऊ शकतो. त्यानंतर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम आहे सर इथं पण इन्स्ट्रुमेंटेशन वापरलं होतं. टायमर कंट्रोल सिस्टीम वगैरे असं त्यामध्ये. स्काडा सर जी समजा इंडस्ट्री जर मोठी असेल समजा टाटा किंवा बजाजसारख्या तर त्यामध्ये सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टीम आहे सर. म्हणजे मोठी इंडस्ट्री जर असेल आणि मोठा प्लांट असेल सर समजा केमिकल प्लांट आहे तर तो पूर्ण जर नियंत्रणात आणायचं असेल तर म्हणजे ॲटोमॅटिक सिस्टीम तर कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅमिंग असते सर स्काडाची. म्हणजे जसं PLC छोट्या इंडस्ट्रीसाठी तसंच स्काडा ही मोठ्या इंडस्ट्रीसाठी. ठीक आहे. तुमचे आईवडील शेती करतात म्हटलं. किती आहे शेती तुम्हाला? 4 एकर. ओके. 4 एकरचा शेतकरी असेल तर तो कोणत्या गटामध्ये येतो शेतकऱ्यांच्या? मध्यम, मोठा, छोटा, कुठला गट? सर अल्पभूधारकमध्ये येतो. अल्पभूधारकमध्ये. तुमच्या शेतीमध्ये कुठली पिकं घेता तुम्ही? सर पावसाळ्यामध्ये म्हणजे खरीप हंगामात आम्ही मूग घेतो म्हणजे कडधान्य वगैरे त्यामध्ये आणि रब्बीमध्ये ज्वारी आणि पाणी असेल तर गहू घेतो किंवा कांदे घेतो. फक्त एकच पीक लावता मूगच? हो म्हणजे पावसाळ्यात मूगच लावला जातो कारण दुसरी पिकं मग जास्त पाण्यात नाही येत म्हणजे जर पाऊस जास्त झाला तर. मुगाला वेचायला वगैरे माणसं उपलब्ध होतात का? हो सर तोच प्रॉब्लेम आहे सर म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा की मजूर मिळत नाहीत. मग बीड वगैरे त्या भागातून येतात पण ते पण आले तर परवडत नाही कारण त्यांची पण मजुरी जास्त असते. म्हणजे सध्या सर्वसाधारण मजुरी किती आहे गावामध्ये?
सर 400 म्हणजे पर व्यक्ती मागे ओके. महिला पुरुष काही वेगळी मजुरी असते की एकसारखीच मजुरी असते? थोडी कमी असते. महिला थोडी कमी घेतात 300-350. आपल्या राज्यघटनेतलं असं कोणतं कलम आहे की आपण म्हणले महिला आणि पुरुषांना समान वेतन, तर मग आपण शेतकरी असून आणि का देत नाही? ते कुठलं कलम आहे ते? 39D मध्ये समान. ओके आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचा पोस्ट प्रेफरन्स काय? पोस्ट प्रेफरन्स सर मी नॉर्मल दिला आहे पोस्ट प्रेफरन्स, म्हणजे DC DYSP असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, त्यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. मला तहसीलदारांची कामे सांगू शकता? सर जमीन महसुलाबाबत त्यांची कामे असतात. त्याचबरोबर अर्धनिक ज्या सुनावण्या असतात, समजा जमिनीचे काही तंटे असतील तर ते पण घेतात ते. त्याचबरोबर एक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सुद्धा त्यांची कामं असतात. म्हणजे चॅप्टर केस असेल किंवा जमावबंदी असेल त्यानुसार सुद्धा ते काम करतात सर. जमाबंदी म्हणजे काय? सर पाच किंवा 5पेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्र येत असतील आणि त्यांचा उद्देश जर फौजदारी पात्र बलप्रयोग असेल, म्हणजे अतिक्रमण करत असेल ते, किंवा मालमत्ता जर संचारबंदी आणि जमाबंदी याच्यामध्ये काय फरक आहे? जमावबंदी सर संचारबंदीचा उद्देश आहे की समजा जर दंडाधिकारी किंवा पोलिसात दंडाधिकाऱ्यांना जर वाटलं सर, समजा DM किंवा SDM की सार्वजनिक शांतता किंवा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, तर अशा वेळेस ते संचारबंदी म्हणजे तर त्या एरियामध्ये कुणीच फिरू शकत नाही सर बाहेर. तो मूळ उद्देश असतो ज्याने सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ शकते किंवा आरोग्य धोक्यात येऊ शकतं सर, किंवा दंगा. CRPC मध्ये काही कलम आहेत की IPC मध्ये कलम आहे त्याचे? सर CRPC 144 मध्ये संचारबंदीबाबत कलम आहे आणि CRPC 129 आणि 130 जमावबंदीबाबत आहे. त्याच्यानंतर तुमचा तहसीलदार म्हणून आपण म्हटलात की चॅप्टर केसेसचं 107 आणि 8 कलम आहे, ते काय नेमकं? किंवा चॅप्टर केसेस कुणावर लावले जातात? सर याचं कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कलम 107 नुसार जर तहसीलदारांना असं वाटलं की समजा एखादा गुंड असेल तर किंवा गुन्हेगार असेल, कट्टर गुन्हेगार, त्याच्याकडून गुन्हा घडू शकतो बा, म्हणजे असा संशय जर आला असेल तर ते बंधपत्र लिहून घेतात आणि म्हणजे 1 वर्षासाठी बंधपत्र असतं ते 107 नुसार. म्हणजे हो, म्हणजे याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून. हा तुमचा छंद स्विमिंग आहे. स्विमिंग हे आर्ट आहे की सायन्स आहे? दोन्ही पण आहे. एखादा व्यक्ती, म्हणजे तुम्ही ते विचार करा, आर्ट आहे की सायन्स आहे, आणि एखादा व्यक्ती हातपाय न हलवता किती वेळ पाण्यावर तरंगू शकतो? सर तसं निश्चित नाही सांगू शकत, परंतु दीर्घकाळ म्हणजे 10 तास सुद्धा तरंगू शकतो सर. किती वेळ, म्हणजे हातपाय न हलवता तुम्ही किती वेळ पोहू शकता? सर मी प्रयोग केला होता, म्हणजे 10 ते 15 मिनिट मी केला होता, म्हणजे असं नाही. हो, म्हणजे पाठीवर. महाराष्ट्रातले 2 स्विमर महिला आणि भारतातल्या 2 स्विमर महिला मला सांगा. सर अपेक्षा फर्नांडिस 2022 आत्ता म्हणजे मागील वर्षी तिने खेलो इंडियामध्ये 2-3 सुवर्णपदक मिळवलेत, जे महाराष्ट्राची आहे. त्यानंतर रुपाली रेपाळे म्हणजे जुन्या खेळाडू होत्या ज्या मुंबईच्या, त्यांनी 1994 इंग्लिश खाडी पार केलेली आहे, हे महाराष्ट्रातलं झालं सर. आणि माना पटेल म्हणजे ज्या गुजरातच्या आहेत महिला, तर त्यांनी 2022-21च्या जे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचल्या होते सर त्या. सर भारतीय पातळीवर मला एकच आठवतं आहे सध्या. स्विमिंगमध्ये ज्यावेळेस शिकवलं जातं त्यावेळेस इंजुरीज पण खूप असतात, तर त्या कुठल्या इंजुरीज असतात? स्विमरला सगळ्यात सेफ ठेवण्यासाठी ह्या 2-3 इंजुरीज असतात, त्या प्रोटेक्ट करायला सांगितलं जातं, त्या कुठल्या इंजुरीज असतात? सर मला असं वाटतं की पाण्यामध्ये जो स्विमिंग टँक असतो त्यामध्ये क्लोरीन वायू असतो, म्हणजे जे विरंजक चूर्ण असतं, त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ते गॉगल एक महत्त्वाचं असतो सर त्यामध्ये. सर एक ओके, म्हणजे आपला जो लॉक आहे हा खांद्याचा, हे एक लॉक आणि बॅक, ह्या 2 गोष्टींना स्विमर प्रोटेक्ट करतात. ओके, पदांचा. त्याच्यानंतर मला सांगा, आत्ता एक रिसेंटली धोरण आलेलं आहे शासनाचे की नगर जिल्ह्यामध्ये जे खाजगी सर्वे आहे, म्हणजे जमिनीचे सर्वे करायचे आहेत, ते खाजगी लोकांकडनं करायचे आहेत. काय ऐकलं त्याच्याबद्दल तुम्ही? जमिनीचे सर्वे म्हणजे आपण मोजणी करतो जमिनीची,
मोजणी ही खाजगी लोकांकडनं करायची. असा काही सर्वे वगैरे ऐकला आहे तुम्ही? ओके ठीक. बाकी ओव्हरऑल ठीक आहे. ईडी सिलेक्टिव्हली टार्गेट करत आहे का आता पॉलिटिशियन्सची? सर तसं म्हणजे त्यांच्या कार्यवाहीमध्ये तसं दिसतंय म्हणजे की म्हणजे ॲक्च्युली ते पक्षपातपणा होतं सर. जे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष पक्षपातीपणा होतो. ईडी स्वायत्त संस्था आहे का मग? स्वायत्त आहे सर, परंतु राजकीय हस्तक्षेप नसतो. अशी कुठली संस्था आहे जिथे राजकीय हस्तक्षेप होत नाही? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट? सर्वोच्च न्यायालय म्हणजे तसा प्रयत्न होतो सर, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कामामध्ये राजकीय हस्तक्षेप तुम्ही करून घ्याल का? सर प्रयत्न करेल न घेण्याचा, म्हणजे नम्रपणे त्यांना विनंती करेल की माझ्या कायदा आणि नियमानुसार मला काम म्हणजे तुम्ही त्यांचा ऐकणार नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की हे काम करा तर कराल की नाही? जर सर नियमानुसार असेल तर मी करेल सर, नसेल तर मग त्यांना विनंती करेल. नियमानुसार नाही पण नियमात बसून दिलं जाऊ शकतं. हो, जर शासनात तसे आदेश जर असतील सर, समजा नियमात बसत असेल तर मग करेल सर. रशिया युक्रेन युद्धावर आता सोल्युशन काय? सर मला महाराष्ट्रातील 5 अभयारण्याचे नाव सांगा. सर मांडव अभयारण्य, अहमदनगर जिल्ह्यात. काळवीट अभयारण्य नगर जिल्ह्यामध्ये. नगरला दिवसाला रेल्वे किती येतात? रेल्वे नगर जिल्ह्यातून दिवसातून किती रेल्वे पास होतात अंदाजे? 10. सर मी दूर असल्यामुळे मला म्हणजे एवढा अंदाज यायचा नाही, कारण मी पारनेर तालुक्यामध्ये राहतो. कोणता नॅशनल हायवे कुठला आहे? नॅशनल हायवे 61 आहे सर, जो टाकळी डोकेश्वरमधून जातो. डी.वाय. पाटील कोण होते? डी.वाय. पाटीलचा जन्म मृत्यू? सर कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर ते राज्यपाल पण होते, म्हणजे 2010 पूर्वी त्रिपुरा, झारखंड आणि सर तिसरं राज्य मला आठवत नाही. डी.वाय. पाटील म्हणजे प्राचार्य कोण होते? तुमची युनिव्हर्सिटी कुठली आहे? युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी. सावित्रीबाईंचा जन्म कधी, मृत्यू कधी? सावित्रीबाईंचा जन्मगाव कुठलं? सॉरी सर, तुमचं जन्मगाव कुठलं? सर निश्चित म्हणजे थोडं विसरलो सर. ओके. येऊ शकतो. कॉलर माहिती 2 मिनिटांत. तुम्हाला काय वाटतं कसं घेता येतं? सर सुरुवातीला थोडं माझी गडबड झाली. सर सुरुवातीला गडबड झाली थोडी, म्हणजे मन स्थिर होण्यास थोडा वेळ लागला. आणि बाकी सर काही फॅक्च्युअल प्रश्न मला नाही जमले असं वाटतं. ठीक आहे, काय फॅक्च्युअल क्वेश्चन तुमचं मार्क्स ठरवत नाही, तुम्ही त्यांना कसं रिस्पॉन्ड करता त्यावर तुमचं मार्क्स ठरतं. ठीक आहे, फॅक्च्युअल क्वेश्चनचे मी शेवटी माझी रॅपिड घेतलं, उद्देश हा नव्हता की तुम्हाला उत्तर आले पाहिजे, हे बघायचं होतं की तुम्ही कसं रिॲक्ट करता. ठीक आहे, असे गडबडून जाण्याची त्याला आवश्यकता नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बोलताना थोडं फास्ट बोलता, थोडं स्लो करायचं बोलणं, आवाज वाढला पाहिजे. आता समजा तुम्ही हे बांधून थोडंसं वाटतंय मला जरा ठीक बांधून आहे. करा. सर मागील एखाद्या हे वरचं बटन लावायचे असं हे नाही. हा गरज नाही. गरज नाही आहे. तुम्ही हे घालणार, टाय घालणार. काय करणार आहे? टाय घालत असतो मी. मग हां टाय ठीक आहे, घालणार. मग ठीक आहे. मग टाय. तुम्ही माग बसा. टेका देऊन बसा खुर्चीला, ती दिलेली खुर्ची आहे ना तुमच्यासाठी. हा, आणि थोडं पुढे या. आता इथूनच पुढे नाही, हे पाठीमागचं हे चिटकवा. बाटली चिटकून राहते. आणि थोडं पुढे बसा. थोडं लीन वाटा. हा, थोडं लीन होऊन आम्हाला असं आमच्यावर बर्डन येतं समोरच्या व्यक्तीवर. कम्फर्टेबल बसलं तरी काय नाही, असे हात मुवमेंट केले तरी काय अडचण. म्हणजे नॅचरली मला थोडी मूवमेंट करावं लागतं सर. करा तुम्ही मुवमेंट करा. मोमेंटबद्दल काही इश्यू नाही आहे. रोबोट टाईप मुवमेंट नको, असं ह्युमन मुवमेंट नॉर्मल. ठीक आहे, तेव्हा तुम्ही एक अधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. हा इंटरव्ह्यू तुमच्या ज्ञानाचा नाही आहे, तुम्ही अधिकारी होण्याच्या तुमच्यात क्वालिटी आहेत का हा चेक करण्याचा इंटरव्ह्यू आहे. अधिकाऱ्यामध्ये काय क्वालिटी असल्या पाहिजे त्या क्वालिटीचं बसल्या तर करेज पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, अनालिटिकल थिंकिंग पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही यांच्याकडे उत्तर देताय, यांना फार दुर्लक्षितच केलं किंवा यांना उत्तर देताना तुम्ही यांना दुर्लक्षित केलं, मग यांना काही इंटरेस्ट नाही तुमच्यामध्ये. त्यामुळे नजर थोडीशी फिरती ठेवायची. ज्यांना उत्तर देतात त्यावेळेस यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघा किंवा यांना उत्तर देणं असं करा.
बाकी ओके काय हरकत नाही. ते याचं ना नका सांगू ते म्हणजे तलाट्याला मी पैसे देते पैसे देते असं ते सांगू नका. ते सांगू नका तुम्ही तसं कारण नाही ते हे होईल. सांगायचं. कारण नाही कारण असं आपण मग ते म्हणणार तुम्हाला मग तुम्ही ते हेच का बरं नाही केलं तक्रारच का केली नाही तर त्या गोष्टी येऊ शकतात आणि ते करप्शन कमी करण्यासाठी काही आणि काही ते नगर जिल्ह्यातले प्रश्न महत्त्वाचे ऑनर किलिंग एक करून जा. ऑनर किलिंगचं प्रमाण जास्त आहे. कम्युनिटी अॅट्रॉसिटीचं प्रमाण जास्त आहे ते करून टाका. आणि पॉलिटिशियनचे तुम्ही प्रेशरला कसं बळी पडतात ते उत्तर ते थोडं वेगळं थोडं प्रॉपर करा. आता कसं माहिती आहे का तुम्ही आणि पॉलिटिशियन हे दोघंही एका पेजवर पाहिजेत. मग त्यांनी तुम्हाला काम सांगितलं तर तुमचा असं विषय लोकोपयोगी आणि कायद्यात बसणार असेल तर निश्चितच करेल. बरं हे झालं पॉलिटिशियन नेहमीच चुकीचं सांगतात असं नाही. हे चुकीचा गैरसमज आहे. ते चांगल्या कामासाठी पण फक्त प्रेफरन्स द्यायसाठी तुम्हाला प्रयत्न करतात ना. एखाद्या नियमात बसणारा फक्त लवकर करून द्या यासाठी प्रयत्न करू शकतात ते. आणि दुसरी गोष्ट मी एक शब्द प्रयोग केला की पैसे श्रीमंताकडून घ्यावेत गरीबाकडून घेऊ नयेत. हां तर तुम्ही त्याला काय म्हणलात की सर मी शिकलो होतो त्यामुळे पण नाही घेतले. त्याला तुम्ही असं म्हणलं पाहिजे की सर ना दोघांकडून घ्यायला नाही पाहिजे. कोणाकडूनच नाही घ्यायला पाहिजे. हां आलं लक्षात? ते तुम्हाला अडकवण्याचं किंवा तुमच्याकडनं ते वधवून येण्याचं तुम्ही मला शक्यता किती आहे. लक्षपूर्वक ऐकताय हे पण त्यात दिसतं. मला जाऊन तुम्हाला कळलंच नाही मी काय बोललो ते टोटल लक्ष इकडे द्या. आणि होतं कसं सुरुवातीला तुमची गडबड वगैरे होते त्यामुळे होतं असं काय हरकत नाही. मॉक द्या अजून तुम्ही आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. करप्शन नका स्ट्रिक्टली नाहीच म्हणायचं आणि मी पाहिलं पण नाही आणि मी होऊन देणार नाही. करप्शनला हेच नाही करायचं. त्याचा अर्थ असं नाही की सांगायचं सर पेपरमध्ये वाचतोय मी हां असं पण मला कधी काउंटर करण्याची वेळ आलेली नाही करप्शनसाठी. आम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकलेलं आहे पण माझा कधी संबंध मला आला नाही असंच असं. ठेवा. आता शेती आहे बियाणे खतं आणि ते फक्त तुम्ही मूग म्हणताय फक्त मूग घेता का तुम्ही बरोबर आहे का ते फक्त मूगच असतं 3 एकर मूगच असतं. हो ते मुगच म्हणजे पावसाळ्यातच. ते फक्त जाती त्याला कुठलं खतं केव्हा पेरता आणि केव्हा काढणीला येतं आणि भाव काय ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाऊ कंपनीमध्ये काम करतो. तुम्ही 2 कंपनीमध्ये काम केलेले आहेत तुम्ही पण आणि भाऊ पण. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम केलात त्या कंपनीचे सगळे डिटेल म्हणजे त्यांचे मालक कुठं आहेत ती कंपनी काय उत्पादन करते त्याचं कटू नेटवर्क आहे ते सगळं कोणत्या कोणत्या कंपनीसाठी ते काम करते. हॅलो नगर न्यूजपेपर वाचा दररोज ते दिलेलं इथं. नगरची पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 वैशिष्ट्य. ग्रॅज्युएशनचा चांगला अभ्यास आहे सरांचा उत्तरं चांगले द्यायचा तुम्ही त्याचे बेस्ट आहे ते तुम्हाला जास्ती करावं लागणार नाही. फक्त अप्लाइड ते बघून घ्या. स्विमिंग स्ट्रोक बरोबर सांगितले तो मला ऑलरेडी आलेले ते प्रश्न होते. माझा पहिल्या इंटरव्ह्यूला स्विमिंग हाच छंद होता त्याच्यावर मला ते आर्ट आहे की सायन्स आहे ते मला आताही कळालं नाही. मग तुम्ही ते शोधा. आर्ट आहे पण ते नाही का सायंटिफिक पण आर्ट म्हणजे आपण जे गावात पोहतो ना ते आपली कला आहे आणि जे ऑलिम्पिकमध्ये स्पोर्ट्समध्ये असतं ते सायंटिफिक असतं. म्हणजे तुम्हाला कसंही पोहून तिथे चालत नाही. त्या 4पैकी एक स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागतो म्हणजे ते सायंटिफिकली आहे. सायन्स म्हणजे ज्याला काहीतरी नॉर्म्स असतात आणि कला म्हणजे तुम्ही डेव्हलप करू शकता. हां मग ते तेवढं सांगा त्याचं. आणि स्विमर सगळे लक्षात ठेवा. ते प्राणी नाही का पाहू का शकतात त्याचं उत्तर ते हा नसावं. प्राण्यांचं पण आहे ते बॉडीचं सरनी ते म्हणल्यासारखंच चार पाय बॉडीचं असतात त्याला. स्ट्रक्चरमुळे त्यांच्या ते म्हणजे असतं. असतं त्याचं ते लंगचा वगैरे ते घनता वगैरे तो इश्यू नाही येते. आणि वीर धवल खाडे यांच्याबद्दल वाचून जा कारण ते तहसीलदार म्हणून त्यांना दिलेलं आहे. कुठं पोस्टिंग आहे त्यांची आणि सध्या काय कुठं पोस्टिंग आहे ते पण बघा. त्याच्यानंतर तहसीलदार DCD वायसपीना प्रत्यक्ष भेटा आणि त्यांची 5-5 कामं पाठ करा. बाकी इथं लिहिले तुमचं ड्रेसिंग चांगली करा. आणखी हावभाव जास्त होत आहेत ते थोडे व्यवस्थित मेंटेन करा. व्हिडिओमध्ये तुम्ही करचालच ते. बोलण्याची स्पीड जास्त आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे. स्पष्टता आणखी वाढवा. आवाज थोडा मोठा स्पीड कमी आवाज मोठा बस एवढं करा. एकदम भारी होईल तुमचा इंटरव्ह्यू. आणि पोस्ट ऑलरेडी आहात तुम्ही पोस्ट ऑर्डर होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्कोर किती 445.75 आहे. चांगलं. जर तुम्ही इंटरव्ह्यू चांगला केला नाही तर तुम्हाला क्लास 2वर समाधान मानावं लागेल. जर क्लास 1 पाहिजे असेल तर इंटरव्ह्यूची तयारी काय आहे माहिती आहे का नॉलेजची कमी नसते. तुम्ही एक्सप्रेस कसं होता आणि हे तुमच्या हातात आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करा बोलण्याची मित्रांसमोर बोलताना असं बोलायचं थोडं आवाज वाढून बोलायचं आणि स्पीड थोडी स्लो करून बोलायची आणि ही प्रॅक्टिस म्हणजे 2-3 महिने मला एक अनुभव आला नसेल तुमच्या इंटरव्ह्यूकडे बघून तुम्हाला की तुम्ही सेल्समॅन टाईप उत्तर देत आहे. एकदम ते तसे असं स्ट्रिक्ट उत्तर हां की तुम्हाला काहीतरी विकायचं आहे मला आणि आमची कंपनी किती हे आहे असं वाटतंय त्याच्यातून. मग तो तुम्ही आता व्हिडिओ व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये काय काय करेक्शन करता येतात आणि मॅक्झिमम तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्या.
आणि मॉक इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक वेळेस काय बदल करू नका स्वतःमध्ये. एक 5-6 इंटरव्ह्यूमध्ये जर एकच गोष्ट रिपीट होत असेल तर त्याच्यामध्ये चेंजेस करा. इंटरव्ह्यू खूप द्या. ओके सर, हा फीडबॅक फॉर्म आहे तुमचा, ह्याच्यावर पण काम करा. ओके थँक्यू. आपलं 45 चांगलं स्कोर आहे. हां स्कोर चांगला आहे. पोस्ट ऑलमोस्ट डन आहे तुमची. फक्त त्याला क्लास 1मध्ये कन्वर्ट करा. चांगल्या क्लास 1मध्ये कन्वर्ट करायचं तुमच्या हातात आहे. या